तसा अंदाज याचा का सांगू 20 ते 30 वर्ष जुना पूल आहे. 30 ते 35 वर्ष. टू व्हीलर सुद्धा जायची त्याच्यावरून, पण पायी येण्या जाण्याचा हे होता, पूल होता. शाळेतली मुलं, शेतकरी, कामगार वर्ग या ठिकाणी, नोकरदार वर्ग या ठिकाणी ये जा करायचे. या पुलावरूनच वाहतूक व्हायची त्याची. टू व्हीलरची, फक्त टू व्हीलर. मोठ्या गाड्या वगैरे या ठिकाणी शक्य नाही. जे अजीर्ण झाला आणि पर्यटक पण जास्त प्रमाणात होते त्या ठिकाणी. पुलाची गावाची मागणी झालेली ना, झालेली. नाही उशिरा कळलंय, पण आमच्या घर 3 किलोमीटरवर आहे इथून. 3-3:30ला झालं म्हणतात. नाही स्थानिक लोक इथले नाही हो याचा वापर. पर्यटक सगळे इथे यायचे आहेत. नाही बेगडे स्थानिक आहे ना, दोघं गेले इथून, पण पाहुण्यांना सोडवायला गेले होते. ते सोडून आले आणि येताना तिथंच नेमकं पाहायला लागले त्यांच्या दवाखान्यात. इथंच कुंडमाळ्यावरचे आणि बाकीचे जे पर्यटक आहे फिरायला आलेले ते आहेत बाकीचे सर्व. हा, स्थानिक 2 लोक आहेत. नेले त्यांना दवाखान्यात नेले. हो जखमी आहेत ते. त्यांना इथं स्थानिक लोकांनी काढलं. जे इथं होते ना, घटना घडल्या आले ना, आवाज झाला ना मोठा, आवाज झाला त्यावेळेस लोक सगळे स्थानिक इथले पळत आले की काय एवढा आवाज झाला. लोक ओरडत होते देवाच्या आकांताने नाही का. त्यावेळेस स्थानिक लोक आले, त्यांनी जवळजवळ काढले. इथले जवळजवळ जे वरचे राहिलेले त्यांची गाडी, हो जवळजवळ 90-90 लोक असतात मधल्या भागात. आता जवळजवळ 20-25-30 नदी पात्रात गेले. बाकीचे काढले बाहेर म्हणजे नाही का. नाही बघितलेलं. जाळीला पकडून बरेच जण थांबले होते. जाळीला जे साईडने जाळी आहे ना, त्याला पकडून बरेच जण थांबले होते. त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढलं. ते वाचले, पण तरी 25-30 लोक वाहून गेलेले आहेत. हो, 25-30 लोक वाहून गेले. नाही आता पावसाने जास्त वाढला. कंटिन्यू पाणी चालू आहे, पण या 2 दिवसाच्या पावसाने आहे ना, वरती पाऊस चालू असल्यामुळे आता पाणी जास्त वाढलेलं आहे. पाण्याचा प्रवाह खूप आलेला आहे आता. आणि त्यामुळं ते लोक इथं भिजले सगळं. त्यामुळे सगळं जवळजवळ 70-100 लोक त्या ब्रिजवर उभे राहिले आणि तो लोड झाला, त्यामुळे ते पडले. मधोमध काय होतं, लोक जे येतात ना, ते मधोमध पाण्याचा प्रवाह आहे ना तिथंच थांबतात. आणि त्या लोकांना खूप सांगायचा प्रयत्न केला की बाबा, स्थानिक लोकांना सांगतात की तुम्ही थांबू नका, इथं साईडनी या, साईडनी बघा, मध्ये थांबू नका, पण ते लोक काय ऐकत नव्हते ना. टू व्हीलर बरेच लोक तिथं म्हणजे अडचण तयार होती आणि ती थांबली जातात. त्यामुळं वजन जास्त आलं. इकडनं काय जाणार आहे, तिकडनं जाणार आहे टू व्हीलरवाला. पहिला बंद पण केला होता ब्रिज, पण त्याच भरपूर आता दिवस झाले त्याला बंद करते. पोलीस प्रशासन नेहमी यायचे, तिथे अडवायचे. ही लोक आज नव्हते, घटना झाल्यानंतर आले, परंतु नेहमी ते अडवायचे. परंतु हे पर्यटक लोक ऐकत नव्हते. इकडून यायचे, तिकडे अडवले की तिकडनं यायचे आणि ते ऐकत नसेल, त्यामुळे ते घटना घडली. त्यातल्या त्यात रविवार असल्यामुळे आहे ना, खूप गर्दी होती आज. म्हणजे रेग्युलर पेक्षा आज खूप गर्दी होती असं होतं. आणि लोक मधीच प्रवाह असल्यामुळं पाणी पाहण्यासाठी मधीच थांबतात आणि तिथंच ती घटना घडली म्हणजे मधल्या भागातच. तिथे ना धबधबे आणि राजन ते खड्डे आहे ना, कलगे, ते पाण्याचा प्रवाह तिथं भवरा तयार होतो. ते पाण्यात जास्त इंटरेस्ट असतात पोरं. पाणी पाहायला तरुण वर्ग जास्त येतो. भरपूर जरी याच्या अगोदर पण भरपूर गेलेले आहेत लोक. सेल्फी काढायला जातात, वरती डायरेक्ट पाण्याच्या खाली जातात, पाय घसरला गेले. घटना घडल्या. स्थानिक लोकांचा आणि पर्यटकांचा वाद होतो. स्थानिक लोक त्यांना धोका सांगत असतात, पण ती त्याचा ऐकत नाही, विरोधात जातात. म्हणजे बाहेरचे लोक आहे ना, जे आलेले पर्यटक, ते विरोधात जातात. काय होतं, स्थानिक पोरं त्यांना धोका सांगत असतात, पण जी तरुण वर्ग असतो ना, तो विरोध हे करून तिथे त्या येते होतात.
पर्यटक लोक ऐकत नाही. स्थानिक लोकांनी जरी सांगितलं की बाबा इथं अशा घटना घडल्यात आणि दरवर्षी घडतात घटना, तर लोक जे आलेले पर्यटक आहे ना ऐकत नाही, उलटे पालटे बोलतात. मग स्थानिक काय म्हणतो, जाऊ दे, काय आपण सांगायचं काम केलंय, शेवटी ज्याचा त्याचा विषय, ज्याने त्याने म्हणजे नाही का हे समजून घेतो. दरवर्षी घटना घडतात पावसाच्या पिरियडला. हे ना पर्यटक लोक ऐकत नाही. किती सांगितलं तरी पाण्याच्या तिथं जातात सेल्फी काढायच्या नादात. कमीत कमी 2-4 घटना तरी दरवर्षी होते. ही मोठी घटना. जवळजवळ 100-1 लोक 70-80-90 त्याच्यात. तवा नाही, जरा वेळा आवाज आला तवा आलेलो आम्ही सगळे. तवा सगळ्यांची तवा सगळे जी आपल्या जीवासून पडत होते वरती, तेव्हा आम्ही सगळं पटापटा काढलं. त्याच्यामध्ये 15-20 जण होती. त्यांना आधी बाहेर काढून घेतली, माहिती वरवर होते त्यांना पटापटा. 15-20 जण होते मधोमध. वाहून पण भरपूर गेले असेल, 5-6 तरी आम्ही गेलो तेव्हा. हा लगेच आलेलो. 5-6 जण दिसलेली जाताना. लोक तेव्हा लई कमी होती ना. नंतर पर्यटनच जास्त होती, पोलीस बिलीस कमी होते तेव्हा. वाचवणारे खूप. नंतर भरपूर जण आली, मग ती वरती होती, त्यांना पटापटा काढलं बाहेर. तरी अंदाज सांगता येणार नाही, कारण गेल्या लगेच गेले असेल काही जण. 25-1 जण तरी गेले असेल अंदाज.